नमस्कार, रुपालीज किचन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कैरीची डाळ किंवा याला आंबा डाळ असेही म्हटले जाते। उन्हाळ्यामध्ये चैत्र महिन्यात नैवेद्यासाठी ही डाळ नक्की केली जाते। चला तर मग बघूया ही पारंपरिक डाळ आपण कशी बनवणार आहे। इथे मी 1 वाटी एवढी भिजलेली चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ मी 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवली होती आणि त्याचं सगळं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे। इथे मी तोतापुरी कैरी वापरली आहे, थोडी कमी आंबट असते ही। त्यानंतर मी ते पाव चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा मी इथे साखर घेतली आहे आणि चवीनुसार मीठही घेतलेलं आहे। इथे मोहरी घेतली आहे अर्धा चमचा आणि 1 ते 2 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। सगळ्यात आधी आपण इथे कैरीचं साल काढून घेणार आहोत। कैरीचं साल काढून झाल्यानंतर आपण याला किसून घेणार आहोत। हे बघा कैरी आपलं साल काढून झालेलं आहे। आता आपण इथे किसून घेणार आहोत। कैरी इथे किसून झालेली आहे। त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेणार आहोत। आपण याच्यामध्ये मिरच्या घालणार आहोत। त्यानंतर आपण जी कैरी किसली होती ती याच्यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला खूप बारीक वाटायचं नाही, आपल्याला जाडसरच वाटायचं आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला याच्यामध्ये, असं कोरडंच वाटायचं आहे। हे बघा डाळ वाटल्यानंतर अशी दिसते आहे। तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही आणि थोडी जाडसर किंवा अख्खी डाळ राहिली तरीही चालेल। आता एका भांड्यात मी याला काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ आणि साखर घालणार आहोत। साखरेमुळे जो आंबटपणा आहे कैरीचा व्यवस्थित बॅलन्स होतो। हे बघा व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीरने खूप छान चव येते, नक्की घालायची याच्यामध्ये। सगळं साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यासाठी एक फोडणी करणार आहोत। त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे। छान खमंग फोडणी द्यायची आपल्याला। कढीपत्त्याची पानं घातलेली आहे, हिंग घालायची आपल्याला आणि हळद घालायची आहे। आता ही जी खमंग फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे ही पूर्णपणे थंड करून आपल्याला त्या डाळीवर घालायची आहे, जेणेकरून आपली डाळ ही जास्त दिवस टिकेल। फोडणी व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी याच्यावर टाकली आहे फोडणी आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। 7 ते 8 दिवस ही फ्रीजमध्ये डाळ व्यवस्थित टिकते। हे बघा इथे आपली ही कैरीची डाळ तयार झालेली आहे। किती सुंदर दिसते आहे, रंगही खूप छान आलेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने कैरीची डाळ नक्की एकदा करून बघा या उन्हाळ्यामध्ये। आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा। अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।